भक्तांची मोठी गर्दी, सुंदर रूपामधली मूर्ती। दुसरीकडे आस्वाधीन झालेली बाप्पाची मूर्ती आणि पाठीमागे आपण पाहताय बाप्पाची विविध रूपं, विविध देवांच्या रूपामधला बाप्पा एकामागोमाग एक या मूर्ती गिरगाव चौपाटीकडे येतात। गणेश भक्तांचा उत्साह तसूभर सुद्धा कमी झालेला नाही। सकाळपासूनच या विसर्जन मिरवणुका निघालेल्या आहेत। पाऊस पडतोय, मात्र या पावसाची तमा न बाळगता गणेश भक्त या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झाले। पोलिसांचा मोठा बंदोबस्त चहूकडे आणि यावेळेला तर AI तंत्रज्ञानाचा वापर पोलिसांकडून करण्यात आलेला आहे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, हाच जयघोष केला जातो। गणपती बाप्पा मोरया हे वाक्य उच्चारताच अंगावर अक्षरशः शहारे येतात। बुद्धीची देवता, संकटाचा विघ्नहर्ता, भक्तांचा पाठीराखा आणि सर्वांचा सखा असा आपला बाप्पा आहे। बाप्पा सदैव आपल्या सोबत आहे। हवा हवासा वाटणारा पाहुणा आहे। आज हा पाहुणा आपल्या घरी चाललाय। 10 दिवस कसे गेले हे शब्दात मांडता येणं फार कठीण आहे। ज्या वेळेला बाप्पा आपल्या घरी असतो, मंडपामध्ये असतो, त्यावेळेला एक वेगळंच प्रसन्न आल्हाददायक वातावरण चहूबाजूला आपण अनुभवतो। मात्र आज ज्या वेळेला बाप्पा आपल्या घरी चाललाय, त्यावेळेला तो आपलं घर, आपलं मंडप रित करून चाललेला आहे। मात्र त्याच वेळेला तो भक्तांना सुद्धा आश्वस्त करतोय की मी आता चाललोय, मात्र पुढच्या वर्षी लवकर येणार आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आज बाप्पाला निरोप देत असताना असाच उत्साह गणेश भक्तांचा पाहायला मिळतोय। फुलांची उधळण, गुलालाची उधळण। पर्यावरणपूरक गणेश मंडळांचा सत्कार सुद्धा केला गेलेला आहे। गिरगावमध्ये एकीकडे दृश्य, मुंबई माझी लाडकी, जायंट्स वेलफेअर फाउंडेशन आणि TV9 मराठीच्या संयुक्त माध्यमातून पर्यावरणपूरक गणेश मंडळांचा सत्कार करण्याचं आयोजन करण्यात आलं, अशी माहिती शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या शायना NC यांनी दिलेली आहे। तसंच उद्या सकाळी समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम सुद्धा राबवण्यात येणार आहे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला। आज प्रत्येक गणेश भक्ताच्या याच भावना आहेत। गिरगाव चौपाटीवरची दृश्य, गिरगाव चौपाटीवर भाविकांची अलोट गर्दी झालेली आहे। मुंबईकर एरवी कोणासाठी थांबत नाहीत। न थांबणारी, न थकणारी अशी मुंबईची ओळख आहे। घड्याळाच्या काट्यावर चालणारी मुंबई आहे। मात्र आज मुंबईकर गणेश भक्त थांबलेले आहेत, थोडासा ब्रेक घेतलेला आहे। तो म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पाचं हे रूप डोळ्यामध्ये साठवून ठेवण्यासाठी त्यांची थोडीशी विश्रांती। वर्षातला हा असा एकच दिवस असतो ज्या वेळेला आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईकर अलोट गर्दी करतात, मुंबईतल्या रस्त्यांवर उतरतात। गणेश भक्तांनी रस्ते अक्षरशः फुलून जातात। विविध रूपामधल्या या मूर्ती मनमोहक अशा, डोळ्यामध्ये साठवून ठेवाव्यात अशा। बाप्पाची असंख्य नावं आहेत, बाप्पाची विविध रूपं आहेत आणि प्रत्येक रूपामधली मूर्ती आज आपण या ठिकाणी पाहतो। परळच्या महाराजाला अगदी शाही थाटामध्ये निरोप दिला जातोय। त्याची विसर्जन मिरवणूक गिरगाव चौपाटीवर परळचा महाराजा पोहोचलाय आणि त्यासोबतच घरगुती गणपती, लहान गणपतींच्या मूर्ती सुद्धा गिरगाव चौपाटीवर पोहोचतात। शिस्तबद्ध पद्धतीनं पोलिसांकडून, पालिकेकडून नियोजन करण्यात आलेलं आहे। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतींचं विसर्जन एका बाजूला होणार आहे, तर दुसरीकडे लहान गणपती मूर्ती
ज्यांच्या घरी 10 दिवसाचा गणपती असतो त्या घरगुती बाप्पांचं विसर्जन सुद्धा करण्यासाठी गणेश भक्त या ठिकाणी आलेले आहेत. त्याचं सुद्धा एक वेगळं नियोजन करण्यात आलेलं आहे. हा सोहळा उत्सव जरी 10 दिवसाचा असला तरी त्यामागे अनेक महिन्यांची मेहनत असते, अनेक महिन्यांचं नियोजन असतं, परिश्रम असतात. पोलीस नियंत्रण कक्ष सुद्धा आपण या ठिकाणी पाहताय. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त, कडेकोट बंदोबस्त आणि यंदा तर AIच्या माध्यमातून यंत्रणा जी आहे ती सुसज्ज करण्यात आलेली आहे. पोलीस आपले रक्षण करते, सदरक्षणाय खलनिर्णाय हे पोलिसांचं ब्रीदवाक्य. आणि आज पोलीस अविरतपणे न थकता न दमता मुंबईच्या कानाकोपऱ्यामध्ये मोठा पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतोय. बाप्पाच्या विविध रूपामधल्या या मूर्ती रात्रीचे आता 9:30 वाजलेले आहेत. सकाळी निघालेल्या विसर्जन मिरवणुका अनेक तास सुरू राहिलेल्या या विसर्जन मिरवणुका हे मुंबईमधल्या विसर्जन मिरवणुकीचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. अगदी हळूहळू बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका ज्या आहेत ते पुढच्या ठिकाणी मार्गस्थ होत असतात आणि मुंबईकर गणेश भक्त बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतो. गुलालाची उधळण, ढोल ताशांचा गजर, पुष्पवृष्टी करत बाप्पाला निरोप दिला जातोय. आज बाप्पाला निरोप देत असताना अगदी जड अंतःकरणानं प्रत्येक गणेश भक्ताच्या याच भावना आहेत की बाप्पा तू आता चाललायस, मात्र पुढच्या वर्षी तुला लवकर यायचंय. गणपती बाप्पा मोरया या शब्दांमध्येच एक वेगळी ऊर्जा आहे, एक वेगळं समाधान आहे. बुद्धीची देवता, संकटाचा विघ्नहर्ता आणि भक्तांचा पाठीराखा आणि सर्वांचा सखा असा आपला बाप्पा आहे. गणेशोत्सवाची सर्वच जण वर्षभर मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. बाप्पाच्या वास्तव्याचे 10 दिवस वर्षभराचा क्षीण घालवतो. मोठ्या मंडळांपासून ते अगदी छोट्या मंडळांपर्यंत सर्वांचीच धावपळ असते. बाप्पा येणार म्हटलं की पूजेमध्ये कोणती आरती म्हणायची, कोणतं गाणं वाजवायचं एवढंच नाही तर गेल्या अनेक महिन्यांपासूनची तयारी असते. ढोल ताशा पथकांची एक वेगळी तयारी असते. ही सर्व तयारी अनेक महिन्यांची असते. बाप्पाच्या ज्या मूर्तींच्या स्वरूपात आपल्या बाप्पा भेटीला येतो त्या मूर्तिकारांबद्दल तर काय सांगावं. आज जितकी विविध रूपं आज बाप्पांची आपण पाहतोय, जेवढं प्रसन्न वाटतं, छान वाटतं, आनंद वाटतो, त्याचं श्रेय हे मूर्तिकारांनाच जातं. बाप्पाची मूर्ती घडवणारे जे मूर्तिकार आहेत त्यांच्याशी जर आपण कधी संवाद साधला तर त्यांच्या तोंडून लिहिल्याबाहेर निघणारे शब्द म्हणजे ही बाप्पाची मूर्ती आम्ही घडवत नाही तर आमच्याकडून ही घडवून घेतली जाते. कलाधिपती आमच्याकडून मूर्ती जी आहे ती घडवून